भाऊजी आता जर तुम्ही चंदू शेटना व्यवसाय करू दिला तर त्यांची घडी बस. तुमचं लक्ष तिथंच आहे. आणि लगीन झालं झाल्या झाल्या लाद घालून हाकलून दे कितीच नाही बाहेर जाईल त्यो. म्हणजे काय कन्फर्म मग झालं डील फायनल. तुझ्या बिझनेस साठी मी पैसे देतो. वाह बिझनेस ठरवा फक्त. पैसे लगेच आता देतो. ह्याच्यात पैसे आहेत. पण पैसे किती लागणार तुम्हाला बिझनेस साठी? साधारण 2.5 लाख रुपये लागतील. 2.5 लाख? मग काय तर थोडे आहेत आमच्याकडे. थोडे तुम्ही टाका. आहेत ना तुमच्याकडे? हो तर ठीक आहे. तुमच्याकडे किती आहेत? 700. कुठून येतो असला कॉन्फिडन्स असे धंदे करण्याचा? कॉन्फिडन्स काय आता तुम्हाला नाही आला आमासनी घेऊन हे असलं काय काय करण्याचं. असलं काय काय म्हणजे चांगलं आहे ते. मला प्रश्न हाच विचारायचा की तुमच्यात सगळ्यात जास्त मग कुणाला सुपारीच्या ऑफर आल्या? ते 2च आहेत डिपार्टमेंट. काय सांगता? ही ना दीपा आणि सुकन्या. अच्छा. पण आज एका व्यक्तीला आम्ही मिस करतोय. खरं तर त्यांनी सगळ्यात जास्त सुपाऱ्या केल्यात असं मला कळलेलं आहे. यशोदा टाळ्या रोहिणी हट्टंगडी यांच्यासाठी झाल्या पाहिजे. कारण रोहिणी ताई आज इकडे नाही आहेत. त्या दौऱ्यावरती आहेत. पण त्यांच्याशिवाय हे सगळं अपूर्ण असणारच आहे. पण तुम्हाला माहितीये का रोहिणी ताईंमुळे भाऊच्या सुपाऱ्या कमी झाल्या. भाऊ कदमनी तक्रार केली महाराष्ट्रातला 1 नंबरचा सुपारी मॅन हा भाऊ कदम आहे सध्याचा. म्हणजे जर कोणाला ग्रुपमध्ये कार्यक्रम करायचा असेल कॉमेडीचा तर ते पहिले विचार तुमचा ग्रुप ठीक आहे भाऊ कदम आहे का? भाऊची तारीख नसेल त्या ग्रुपचे कार्यक्रम तर झाली. भाऊच्या सुपारी कमी झाल्या. पण परवा एक त्याला सुपारी आली फायनली. मग त्याने ती घेतली. तर त्याला सुपारी काय होती की मॅडमचा गेटअप करून तू तिकडे यायचं. तर तो सध्या रोहिणी मॅडमचा गेटअप करून पण जातो तिकडे. माई बोला. माई माई बोला. माई तुम्ही बोलत का नाही? माई तोंड आलंय. आज माझा वाढदिवस आहे. काही आणलेस का माझ्यासाठी? काही आणलेस? आणलंय ना. काय? मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.